मित्रांनो आज काय आणलेलं आहे, खेकडे आणलेले आहेत। आज आपल्याला खेकड्याची भाजी बनवायची आहे। तर बघा आपल्याला आता खेकडे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे खेकड्यांच्या नांग्या काढायच्यात। सानवीने खेकडा पकडला बघा। तर बघा ह्या प्रमाणे खेकड्यांच्या नांग्या काढून घ्यायच्यात। सानवी आणवी तर आपण नाही खायचं ते। तर बघा अशा प्रकारे खेकडे स्वच्छ करायच्यात आणि इथं पाण्याखाली धुवायच्यात आपल्याला खेकडे। हळद मीठ लावूया। 1.5 चमचा हळद घेतलेली आहे। आता मीठ। हाय मित्रांनो, मीठ किती चमचा लावायचं? 2 चमचे। हां बाजून आणि आपण हळद टाकलेली आहे, आता ह्याला चांगलं मीठ टाकलेली आहे। हलवून घ्यायचं। आपण आता याला खोलून मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे छोट्या नांग्यांना मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा आपल्याला हे आता बारीक नांग्या आहेत छोट्या, ह्यांना थोडंसं पाणी टाकून मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचंय आणि त्याचं पाणी घ्यायचं आपल्याला गाळून चाळणीने। तर बघा जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा तेवढा ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतूया आणि हे सगळं आपल्याला एका गाळणीत गाळून घ्यायचं असं। त्याच्यानंतर हे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ह्याला पण थोडंसं भाजून घ्यायचं 2 मिनिटं। त्यानंतर कांदा टाकलेला आहे। हा कांदा पण गुलाबी रंगाचा होईपर्यंत थोडासा आपल्याला फ्राय करायचा आहे। ह्याच्यामध्येच एक आपण टोमॅटो कापलेला आहे, तो पण आपण परतून घेऊया। थोडंसं ह्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान लागते। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यावर ह्याचं मिक्सरला आपण छान वाटण करून घेऊया। तर बघा आपण हे भाजलेलं आपल्याला मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। खेकडा फ्राय चाललेले आहे इथे, मोठ्या मोठ्या नांग्यांचा आपण खेकडा फ्राय करणार आहोत मिठातली। खूप छान लागते ही पण अशी केल्यावर। आता ह्याच्यावरती थोडं ताट आपल्याला झाकून ठेवायचं। तर बघा आपल्याला आता हे पातेलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल टाकणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण वाटलेलं खोबरं आणि तीळ थोडंसं वाटलेलं टाकलेलं आहे। त्याला छान आता मिक्स करून घ्यायचं, थोडं परतून घ्यायचं। टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे वाटलेलं वाटण आपण ह्यात घालणार आहोत आणि हे पण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। छानपैकी तेल सुटेपर्यंत हे आपल्याला सगळं मिश्रण तळून घ्यायचं। हा मसाला परतण्यासाठी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून परत मसाल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। ह्याच्यामध्ये काळा मसाला, मीठ, गरम मसाला, मटण मसाला आणि हळद आहे। हे आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचं आहे। बघा हे मिश्रण छानपैकी तळून घ्यायचं आपल्याला। छानपैकी एकजीव झालेला आहे मिश्रण आणि मस्त परतलेलं आहे, त्याला तेल सुटलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे खेकडे टाकून घ्यायचे। आता आपण ह्याचे खेकडे घालून घेतलेले आहेत आणि ह्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आता। आणि त्याच्यावर आपल्याला 2 मिनिटं ताट ठेवून मस्तपैकी वाफवून घ्यायचं थोडंसं। छानपैकी कसं वाफवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं,
हा जो आपण मग अशी स्टॉक बनवलेला आहे छोट्या नांग्यांचा आपण मिक्सरला वाटून त्याचं पाणी काढलेलं आहे ना गाळून, ते पाणी आपल्याला आता त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. छानपैकी मस्तपैकी त्याला तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करूया, हा स्टॉक टाकून घेऊया. आता किती छानपैकी उकळी आलेली आहे आणि असंच आपल्याला आता 10 मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची, म्हणजे सगळा रसा त्या खेकड्यांमध्ये उतरला पाहिजे. आता किती छानपैकी उकळी आलेली आहे आणि असंच आपल्याला आता 10 मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची, म्हणजे सगळा रसा त्या खेकड्यांमध्ये उतरला पाहिजे. ही भाजी आता छान आपली शिजलेली आहे. ह्याच्यामध्ये आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. कसं फोडलं तू? काढ. आता मम्मीने बनवलेले खेकडा कसे आणि खातील. कसं झालेत खेकडे? चांगले झाले. चांगले झाले. खूप छान ना? हो आवडलं का तुम्हाला? हो. आवडलं का अन्वी तुला? काय खाती तू? आवडलं तुला? हां, खावा. मग मला थोडे ओ येतंय.